आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 15 सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा। इथे आपल्याला AWB ही कोणाची आकृती दिली आहे आणि त्या आकृतीवरून आपल्याला अंतर्भागातील बिंदूंची नावे, बाह्य भागातील बिंदूंची नावे, कोणांच्या भुजावरील बिंदूंची नावे आपल्याला लिहायची सांगितली आहेत। पहा, आता आपण अंतर्भाग कोणता कोणाचा ते समजून घेऊ आधी। पहा, हा एक किरण आहे WA, हा एक किरण, आणि WB हा एक किरण। आता WA हा किरण असा कुठपर्यंतही जाऊ शकतो आणि WB किरण हा इकडे कुठपर्यंत पण जाऊ शकतो, आणि त्यामुळे तयार होणारा हा जो अंतर्भाग आहे त्या अंतर्भागातील बिंदू ते आहेत कोणाच्या अंतर्भागातील बिंदू, आणि इकडच्या भागातील म्हणजे ते बाह्य भागातील बिंदू, आणि या कोणांच्या भुजांवर येणारे बिंदू ते कोणांच्या भुजावरील बिंदू। मग आपण आधी अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहून घेऊया। पहा, हा आहे कोणाचा अंतर्भाग। अंतर्भागात बिंदू आहेत R, N, X। आपण लिहूया अंतर्भागातील बिंदूंची नावे। बिंदू R, N, X, C। बाह्य भागातील बिंदूंची नावे। आता कोणाचा बाह्य भाग म्हणजे हा इकडचा भाग। आता या भागात पहा, बिंदू T, U, Q, V आणि Y हे बिंदू कोणाच्या बाह्य भागात आहेत। आपण लिहूया बाह्य भागातील बिंदूंची नावे। बिंदू T, U, Q, V, Y। कोणांच्या भुजावरील बिंदूंची नावे। कोणाच्या भुजा आहेत इथे WA, WB। या भुजावरील बिंदू पहा, A बिंदू, W बिंदू, G आणि B। म्हणून बिंदू A, W, G आणि B हे बिंदू कोणाच्या भुजांवर आहेत। आता प्रश्न दुसरा, खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा। दोन आकृत्या दिल्या आहेत आपल्याला, यातील संलग्न कोणांच्या जोड्या आपल्याला शोधायच्या आहेत। संलग्न कोण म्हणजे काय आपण आधी समजून घेऊ। संलग्न कोण म्हणजे ज्या कोणांचा शिरोबिंदू आणि एक भुजा सामायिक असते आणि अंतर्भाग विभिन्न असतात, असे कोणांच्या जोड्या म्हणजे संलग्न कोणांच्या जोड्या। आता पहा, पहिली आकृती पहा, यातील कोण BNC म्हणजे हा कोण, आणि कोण BNA म्हणजे हा कोण। BNC म्हणजे हा आणि BNA म्हणजे हा कोण। हे दोन कोण घेतले तर BN ही भुजा सामायिक आहे आणि N हा शिरोबिंदू पण सामायिक आहे, आणि अंतर्भाग त्याचे विभिन्न आहेत। म्हणजे हा अंतर्भाग वेगळा आणि हा अंतर्भाग वेगळा आहे। या अंतर्भागात कोणताही बिंदू घेतला तर याच्या अंतर्भागात येणार नाही, आणि ह्या कोणाच्या अंतर्भागात बिंदू घेतला तर तो या कोणाच्या अंतर्भागात येणार नाही। म्हणजे हे दोन कोण संलग्न कोण आहेत। म्हणजे आपल्याला पहिली जोडी सापडली, संलग्न कोणांच्या जोड्या। कोण BNC व कोण BNA। आता आणखी पहा, BNA म्हणजे हा कोण आणि ANC म्हणजे हा कोण। हे दोन कोण पण संलग्न आहेत। त्यांची NA ही भुजा सामायिक आहे आणि N हा शिरोबिंदू सामायिक आहे, आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न आहेत।
म्हणजे दुसरी जोडी कोन BNA व कोन ANC. आता पहा कोन ANC आणि कोन CNB. ANC म्हणजे हा कोन आणि CNB म्हणजे हा कोन. यांचा शिरोबिंदू N सामायिक आहे आणि NC ही भुजा सामायिक आहे आणि अंतर्भाग विभिन्न आहेत. म्हणजेच हे सुद्धा दोन संलग्न कोन आहेत. कोन ANC व कोन CNB. या आकृतीतल्या आपण शोधल्या. आता दुसरी आकृती. या आकृतीत पहा कोन PQT आणि कोन PQR. यातील Q हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि QP ही भुजा सामायिक आहे. PQR म्हणजे हा कोन, PQT म्हणजे हा कोन. यातील Q हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि QP ही एक भुजा सामायिक आहे आणि त्यांचे अंतर्भाग भिन्न आहेत. म्हणजे ही एक जोडी आपल्याला या आकृतीत सापडली. कोन PQT व कोन PQR. अशा प्रकारे या दोन आकृत्यात मिळून आपल्याला 4 संलग्न कोनांच्या जोड्या सापडल्या. आता तिसरा प्रश्न. कोनांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा. आकृती दिली आहे आपल्याला आणि कोनांच्या जोड्या दिल्या आहेत. त्या जोड्या संलग्न आहेत की नाही ते विचारलं आहे. पहिली जोडी आहे कोन PMQ व कोन RMQ. आता आकृतीत PMQ आणि RMQ आपण शोधूया. PMQ म्हणजे हा कोन, RMQ म्हणजे हा कोन. पहा यातील MQ ही एक भुजा सामायिक आहे आणि M हा शिरोबिंदू सामायिक आहे आणि अंतर्भाग सुद्धा त्यांचे वेगवेगळे आहेत. म्हणजे हे दोन संलग्न कोन आहेत. म्हणून आपण लिहिणार कोन PMQ व कोन RMQ संलग्न कोन आहेत. दुसरी जोडी आपल्याला दिलेली आहे कोन RMQ व कोन SMR. आकृतीत शोधूया आपण. आता पहा RMQ म्हणजे हा कोन आणि SMR म्हणजे हा कोन. आता पहा यातील शिरोबिंदू सामायिक आहे परंतु कोणाचे अंतर्भाग भिन्न नाहीत. कोन RMQचा अंतर्भाग त्यात एक बिंदू घेतला इथे तर तो RMSच्या अंतर्भागात येतो. म्हणजे त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत म्हणून हे दोन कोन संलग्न नाहीत. म्हणून आपण इथे लिहिणार कोन RMQ व कोन SMR हे संलग्न कोन नाहीत. कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत. तिसरी जोडी कोन RMS व कोन RMT. RMS म्हणजे हाच कोन RMS आणि RMT म्हणजे हा एवढा कोन. आता RMS यांचा शिरोबिंदू तर सामायिक आहे परंतु त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत. पहा RMS आणि RMT
RMTच्या अंतर्भागात जर बिंदू आपण घेतला तर तो RMS मध्ये येईल, म्हणजे त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे नाहीत, म्हणून हे दोन कोन संलग्न नाहीत. कोन RMS व कोन RMT हे संलग्न कोन नाहीत. कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न नाहीत. चौथी जोडी कोन SMT व कोन RMS. आता आकृतीत पहा, कोन SMT म्हणजे हा एवढा कोन आणि RMS म्हणजे हा एवढा कोन. आता यांचा शिरोबिंदू सामायिक आहे आणि MS ही भुजा एक सामायिक आहे आणि अंतर्भाग पण भिन्न आहेत. याचा अंतर्भाग पहा एवढाच येईल, इथून एवढा, आणि याचा अंतर्भाग येथून एवढा येईल. म्हणजे याच्या अंतर्भागात एखादा बिंदू घेतला तो याच्या अंतर्भागात जाणार नाही, आणि या कोणाच्या अंतर्भागात जर एखादा बिंदू घेतला तर तो SMTच्या अंतर्भागात येणार नाही. म्हणजे यांचे अंतर्भाग पण भिन्न आहेत, शिरोबिंदू पण सामायिक आहे आणि एक भुजा पण सामायिक आहे, म्हणजे हे संलग्न कोन आहेत. म्हणून आपण इथे लिहिणार कोन SMT व कोन RMS हे संलग्न कोन आहेत.